मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। योगेश कदम यांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार परबांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्याबाबतचा निर्णय। योगेश कदम आधीपासूनच परबांच्या टार्गेटवर। रस्त्यावर उतरायचंय तर उतरा, रामदास कदम यांचं परबांना प्रत्युत्तर। गुंडा निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा। रोहित पवारांचा विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन सुरू होतं का? बन यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंडा निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। घायवळांना शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मागील विधानसभेत निलेश घायवळ रोहित पवारांचे कार्यकर्ते होते। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारू नये, तानाजी सावंतांची टीका। योगेश कदमांनी चुकून परवाना दिला असेल मात्र तो रद्दही करता येतो। परवाना देण्याची कारणं योगेश कदमच सांगू शकतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडून अजून काय अपेक्षा? शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदमांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। महायुती सरकारने लाडका गुंडा योजना आणावी आणि राज्यात गुंडांचं पालनपोषण करणारं एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका। गुंडा निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार तर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपच्या हालचाली। भाजप आणि गौतम अदानींमध्ये या संदर्भात एकमत झालंय, संजय राऊतांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार। 10, 11 आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकांचं आयोजन। भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू। चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे दंगेकरांची तक्रार करणार। चुकीचं विधान केल्यास दंगेकरांना योग्य पद्धतीने ठोकू, भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा। अहिल्यानगरमध्ये वंजारी समाजाच्या अमोल दौंड या तरुणाची आत्महत्या। वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचा गावकऱ्यांचा दावा। अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण, ओबीसीना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात उद्या नागपुरात ओबीसींचा मोर्चा। विदर्भातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार। वडेट्टीवारांकडून मोर्चा स्थळाची पाहणी। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात फक्त एका तासात 7,000ची विक्रमी वाढ। चांदीचा दर जीएसटीसह 1,67,000 प्रति किलोवर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।